SIR हा निव्वळ लोकांना मतदानाचा अधिकार त्यांचा काढून घ्यायचा. जे मतदान विचाराने करतात, जे मतदान बीजेपीच्या विरोधात जाऊन करतात, अशा सगळ्यांची नावं बाद करा असा एक फैसला असा आत्मन्न झालेला आहे. आणि त्यामुळे आता मॅपिंग झालं. मॅपिंग झाल्यानंतर परत नाव तपासणी. आता ती नाव तपासणी होते ती AI च्या माध्यमातून. आता AI च्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादं नाव तपासता तेव्हा त्या नावामध्ये फरक येऊ शकतो. आता संदीप हे नाव SANDEEP किंवा SANDIP असं येतं. म्हणजे दोघांचा अर्थ संदीपच आहे. मग AI म्हणणार की फक्त SANDIP हेच नाव घेणार, बाकीचे सगळे संदीप बाद. मग ते ॲनॉमलीमध्ये गेले, म्हणजे विसंगतीमध्ये गेले. म्हणजे परत त्यांच्या चौकशा, परत त्यांनी फॉर्म भरायचे. हे काय नाटकं लावली आहेत, काय नाटकं लावली आहेत. तुम्हाला कापायची असतील मतं तर कापा ना. नावं मतं कोणाची कापली जाणार आहेत? धनगर, वंजारी, दलित, की ज्यांच्या आयुष्यात त्यांची घरच नाहीत, गावामध्ये त्यांचे काही पुरावेच नाहीत. अरे माझ्या बापजाद्यांनी शिक्षणच नाही घेतलं तर त्यांना कुठे नावं माहिती? 2002चं नाव तुम्हाला पाहिजे. अरे मी 1952 आपल्या 1972 पासून मतदान करणारे माणसं आता त्या ह्याच्या लाईनीत उभी आहेत. अरे संविधान काय म्हणतं? जो इथे जन्माला आला, ज्याचं वय 21 आहे, त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. ही नवीन नाटकं काय तुम्ही सुरू करताय? आणि मग कशाला ते आधार कार्ड आणि हे कार्ड आणि ते कार्ड? आणि माणसांना काही येडं बनवण्याचं मशीन तयार केलं की काय तुम्हाला? SIR हा निव्वळ फार्स आहे, फार्स. महाराष्ट्राची पुढची निवडणूक सोपी करण्यासाठी म्हणून टाकलेला डाव आहे.